बैरिकेड कट बैरिकेड कट. फॉर्च्युनरची रेस लावलेली आहे एका BMW X5M स्पोर्ट सोबत. अरे बाजूला रेडा उभा होता रे यमाचा. तिचं नाव आहे मर्सिडीज माय बाप. कचकी मिनिमल बटर पेपर स्क्विड. काहीतरी विचित्र दिसते, खाऊ आपण. भावांनो, आजच्या ब्लॉगची स्टार्ट करत आहोत आपण प्रचंड उन्हापासून. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन कुरकुरीत मिरमिरी ताज्या तव्याच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललोय सुयोग सोबत. म्हणजे माझं काम आहे, माझ्या गाडीचा पार्ट आणायला चाललोय आणि सुयोग सोबत चाललेलो आहे शॉपिंग करायला. सोफा फर्निचर घेऊन सुयोग परत आलेला आहे. मी, दिलीप आणि सुयोग आम्ही चाललेलो आहोत. बंद कर. हा, तर सोफा फर्निचर घेऊन आम्ही चाललेलो आहोत आजचा ब्लॉग बनवायला. आज थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि गाडी जाईल असं वाटत तर नाहीये. गेलीच हे बघा 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 बघा. फर्निचर मोठे आहे रे आपलं. सोफा फर्निचर थोडासा मोठा आहे. घे घे. हा पार्ट जो का आहे पंप, हा घेऊन यायचे. हे आहे गाडीचे डॉक्टर, त्यांनी सांगितलेलं आहे गाडीचा हा पार्ट आणायला. तर तो आपल्याला भेटेल फक्त आणि फक्त आणि फक्त नवी मुंबई वॉटर पंप. तर भावांनो, नेहमीप्रमाणे सुयोग त्याची वट दाखवणारे टोल नाक्यावरची बघा. बस नाम ही काफी नाही है, बस कार्ड ही काफी है. ॲम्ब्युलन्स आलेली आहे. आपला दिलीप सगळे बॅरिकेड बाजूला काढतोय. इकडे ॲम्ब्युलन्स आलेली आहे. दिलीपेश आपली दाब इकडे. बॅरिकेड कट बॅरिकेड कट. वाहन अशा प्रकारे आपण ॲम्ब्युलन्सला करून दिला आहे रस्ता. ॲम्ब्युलन्सला रस्ता करून दिलाच पाहिजे ना. क्रेडिट गोज टू मिस्टर दिलीप खाडे. सुयोगने आपल्या फॉर्च्युनरची रेस लावलेली आहे एका BMW X5M स्पोर्ट सोबत. आणि त्या माणसाचं वय मिनिमम आहे ना 55 ते 60च्या अराउंड आहे रे तो. आणि तो बघ कसला पळतो, बघ गायब झाला. टिंब झाला टिंब त्याचा. आणि तरी आमची स्पीड बघा काय मित्रांनो, 129 134. तरी तो गायब आहे. हळूहळू आपली जाऊ कुठेतरी, आपण कोकणीत घुसू, इथं कुठेतरी झाडीमध्ये भेटू. तो येईल ना मग आपल्याला काल आपण त्याची गाडी घेऊन गेली. तो परत थांबला का आपल्याला उचकवायला? परत थांबला का? अरे आम्हाला काय उचकतोस, आम्ही ठोकून मरू. सुयोग अरे बाजूला रेडा उभा होता रे यमाचा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. काय कंपॅरिझन आहे का? तो कसला का? ठीक आहे, आपण हरवलं झाला आता, पण कशाला हरवलं नाही. त्यांनी एक्सिलेटर असं पुच पाय दिला ना, तसं पुच गायब होत आहे. आणि आपण उभे राहतो तरी आपली गाडी पळत नाही. हा एक्सिलेटर उभा आहे तरी गाडी पळत नाही. सुपरबॉलला म्हणले हाऊस आले रे मागच्या. हा, सुपरबॉलला हाऊस आहे. सुपरबॉलला पण मगाचपासून पळवतोय तो, काढतोय बघ गाडी परत. BMW वाले जे त्याचे भावांना आपण आता आलेलो आहोत खारघरला शिव गणेश मोटर्स मध्ये. शिव गणेश मोटर्स मध्ये आपल्याला तो गाडीचा पार्ट घ्यायचा आहे. आपला पार्ट कुठे आहे? हा पार्ट घ्यायचा आहे. भावांना आपण आपल्या गाडीचे हे पार्ट घेतलेले आहेत. मोटर दिली आहे. परत हा खराब झालेला पार्ट आहे, हा आपण नवीन घेतलेला आहे. चला व्हिडिओ कॉल आलाय. कचकी मिनिमल आणि हा आहे ॲनिमल.
तर भावांनो आता आपण आलेलो आहोत स्टुडिओमध्ये आणि सुयोगला कपडे सॉरी मलाच कपडे घ्यायचे आहेत. माझा काय संबंध जोडीच्या कपड्यांची? पैशाल लोकांचा काय संबंध जोडिओच्या कपड्यांची? माझा संबंध आहे. तुला आवडलं अरे तू घेणारच रे मला माहिती आहे रे. चल मग घेऊ. अरे तर त्याने घेतलं तर तू कशाला घेतो? नाही मी ट्राय अरे हो ना पण मी पुढे जातो. मला तर वाटतं मित्रांनो झुडिओमध्ये ना फक्त जायंट लोकांचे कपडे भेटतात. एवढे मोठे मोठे कपडे कुठे असतात काय? नाही तर मला असं वाटतं मीच छोटा आहे. असं. मस्त ना. ओह पैसे नका बघू हे बघा फक्त. मित्रांनो झुडिओ मला कपडे का नसतात घ्यायचे माहिती आहे का? हे बघा हे असे याच्यामुळे ये झुडिओचा नाही या. हा मग झुडिओने कॉपी केला ना. हा ट्रेंड्स आहे ट्रेंड्स. हा तर झुडिओचा आहे 100%. तुलाच करायचे. कोणाचं आहे? कोणाच्या बाळाचं? माझं हे ऐकायचं तुला. मला वाटलं सुयोगचं आहे. माझे आहे ना अजून दिलीप हे एवढूशा शर्टाचे 299 काय बरोबर नाही वाटत मला. जरा जास्तच महाग आहे. तर भावांनो व्हॅन हुसेन मधनं कपडे घेऊन आम्ही सगळे निघालेलो आहोत. आता जर्मनीला चाललोय. जर्मनीवरून आम्हाला साऊथ आफ्रिकेत नाही यायचं एक जॅकेट घ्यायचे. जिथं मलेशिया. तू काय चालवतोय? तू सावकाश उघडे उघड. तू चालवतो तुर्बेला जायचं पहिले. चलो तुर्बा. मग चल ये. तर भावांनो आता पोहोचलो आपण महाराष्ट्र लंच होमला. महाराष्ट्र लंच होम मध्ये जेवून आता आम्ही पुढे जाणार आहोत. स्क्विड बटर पेपर एक आणि बोंबील रवा फ्राय एकदम प्युअर व्हेज. ओके मेन कोर्स पण आता सांगायचं आहे का? सांगून टाका. मेन कोर्स तू सांग मी स्टार्टर सांगतो. तर भावांना आपली पहिली डिश आलेली आहे. सर्वात एक्सपेन्सिव्ह डिश हीच आहे. खा रे सुयोग. खातोय का का काय करेल नाही काय नाही हा माणूस. सर्दी झाली बाबूला. मारणार नाही तू. भावना हा आहे झिंगा पापड. मला याला झिंगा पापड का म्हणतात ते नाही माहिती पण ना झिंगा पापड आहे काय माहिती काय. थोडी थोडी प्रॉन्स सारखी टेस्ट येते. आपल्याला बोंबील आलेला आहे आणि बटर गार्लिक स्क्विड पण नाही बटर पेपर स्क्विड काहीतरी विचित्र दिसते. खाऊ आपण. सुयोग आता मस्तपैकी रिव्ह्यू सांगणार आहे आपल्याला इथे बटर पेपर स्क्विडचा. खूप मस्त लागतोय. मी चालू नेहमी खातो. नेहमी तर पहिल्यांदा खातोय. यांनी ऑलरेडी खातोय आणि हे बोंबील हे तर काय आपण नेहमी खाऊ शकतो. चालू का? नुसतं गार्लिक पण मस्त लागतो. भारी आवडलं. तर मित्रांनो इथं आलेल्या आहेत आपल्या काय बोलतात त्याला थाळ्या. ही आहे मटन कोल्हापुरी थाळी. ही आहे मटन मालवणी थाळी. तुझी कसली थाळी आहे रे? चिकन मालवणी थाळी. तर भावांनो इथला राईस बघा. ब्राऊन राईस इथं भेटतो आणि ते पण अनपॉलिश. अनपॉलिश झाला. आणि डेझर्टमध्ये आपण ऑर्डर केलेला आहे आमरस. बिलला शेट द्या. शेटला बिल द्या. लोकल मध्ये अशी गाडी चालवणं शोभतं का तुम्हाला? काय कशी चालवते गाडी? याच्याकडे गॅस सिलेंडर पण आहेत. घ्यायची काय बरोबर. तर भावांनो आता आम्ही APMC मध्ये आलेलो आहोत. APMC मध्ये त्याला सुयोगला थोडेसे डबे वगैरे घ्यायचे होते घरातले. तर मित्रांनो
पेट पूजा केल्यानंतर आमची हवा झालेली आहे टाईट. आता आम्ही निघालोय घराकडे जायला. अचानक पप्पांचा फोन आला आणि ते म्हटले की आम्हाला घ्यायला म्हणजे मम्मी पप्पांना घ्यायला पेणला ये. आता इथून डॉट चालले परत पेणला. पेणवरून मग मम्मी पप्पाला घेऊन वाशी टू पेण नेदरलँडला. मग नेदरलँडवरून आम्ही साऊथ फ्रान्सिस्को. आफ्रिकेमागे सॅन फ्रान्सिस्कोला जाणार आहे. कशासाठी बिस्किट आणायला. सॅन फ्रान्सिस्कोची बिस्किट खूप फेमस आहेत, त्याच्यामुळे आपण सॅन फ्रान्सिस्कोला बिस्किट आणायला जाणार आहे. जो रँचो खातो, जो रणछोड दास श्यामलदास छानछड जी बिस्किट खातो ती त्याचं खरं नाव होतं फुनसुक वांगडू वांगडू किंगडू. खिगडू. ठीक आहे. इकडे फ्लेमिंगो सिटी मध्ये आपण आता इथे मित्रांनो. आता मग फ्लेमिंगो सिटी मध्ये आपण आहोत आता. आणि इथं तुम्हाला माहिती का फ्लेमिंगोज दिसतात आहेत. ऍक्च्युअली मध्ये फ्लेमिंगोज आहेत. ते बघा, तुम्हाला दिसत असतील तर दाखवतो. थोडीशी काही हेलू कर यांना हिलू करू हिलू. थोडीशी हेलू कर म्हणजे दिसतील अशा ठिकाणी हेलू कर. ठीक आहे. परत हे बघा फ्लेमिंगोज दिसतात का तुम्हाला छोटे 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 गुलाबी. गुलाबी फ्लेमिंगो. आता आज आपण जाऊन सगळेजण बागडू. येस कुठे? वांगडू. बांगडू कुठे जाऊ पण. अरे माय बाप मित्रांनो ही गाडी बघा. ही काय बोलतात त्याला एक्सपेन्सिव्ह खूप जास्त एक्सपेन्सिव्ह गाडी आहे. हिचं नाव आहे मर्सिडीज माय बाप. माय बापच म्हणावं लागेल. नाव मेबॅक आहे पण माय बाप म्हणायला लागेल कारण घरदार उंबरठा सगळं विकून ही गाडी घेता येईल. फर्निचर BMW सगळी विकायला लागेल आपल्याला. फर्निचर तेव्हा कुठं जाऊन त्याचं डाऊन पेमेंट होईल आणि लागू होईल महिन्याला 2 लाख रुपये हप्ता आणि वर्षाचा 15 लाख रुपये इन्शुरन्स. 15 लाख रुपये इन्शुरन्स. टायर फुटला तर कमीत कमी आजोबाच्या किंवा मग आजीच्या किंवा पणजीच्या किडन्या तर गपचूप जाऊन विकायला लागतील. आणि ते गपचूप कागदावर अंगठे घ्यायला लागतील. झोपेत आजोबा काय काय रे तुमची फिंगरप्रिंट बघते कशी. टॅटू बनवायचा आहे. टॅटू बनवायचा तुमच्या फिंगरचा. इथं तुमच्या नातूने मान्यवर. तुमच्या टॅटू वरनं नाटू घेऊन सगळी इस्टेट टाकली फुकून आणि घातलाय मर्सिडीज मेबॅकचा टायर. टायर गाडी पण नाही घेतलेली. मायबापचा टायर. गाडी पण नाही घेतलेली. टायर घेतला. टायर मायबापचा टायर घेतलाय. रे कशी लोक एवढ्या एक्सपेन्सिव्ह गाड्या घेऊ शकतात आणि रस्त्यावर कशा चालू शकतात. बाबू पण मी जर एवढी वागडी गाडी घेतली ना डायरेक्ट मी देवाऱ्याच्या खालीच गाडी ठेवीन. देवाऱ्याच्या गाडी रोज सकाळी मर्सिडीजचा लोगो हळदी कुंकू टाकील. खेळण्यातली नाही घ्यायची. तांदूळ टाकील. खरी घ्यायची. तांदूळ टाकील जराशे आणि म्हणा एक मिनिट. आपल्याकडे 4 दिवस का होईना पण मेबॅक होती. हे महत्वाचं आहे. ती पण S क्लास नव्हती. GLS 600 होती आणि ती पण फॅन्सी नंबर. 111 ट्रेन कुठं झाली हवेत ना. अगीन गाडी बघा मित्रांनो कुठून गाडी चाले खंडाळ्याचा तो घाट खंडाळ्याचा तो घाट नदी माझ्या एकही राहायची वाटू. तर भावांनो मम्मी पप्पा पण आलेले आहेत आणि आता त्यांना घेऊन मी निघालोय पेणवरना. आम्ही चाललोय आता घरी आणि इथेच आपण ब्लॉगचा एंड करतोय. सुयोग पण थांबलेला आहे माझ्यासाठी. सुयोगला मी खूप वेळ थांबवलोय आणि इथेच मी ब्लॉगचा एंड करतोय. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू. स्टे ट्यून्ड.